मित्रांनो, गणपतीच्या लग्नाला 12 विघ्न ही वेब सिरीज आम्ही चालू केलेली आहे। अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे। सर्वप्रथम आम्ही वेब सिरीज चालू करण्या अगोदर त्याची पूजा करतो, नारळ फोडतो आणि नंतरच आम्ही कॅमेरा ऑन करतो। अशा प्रकारे सर्व काही आमची पूजा झाली आणि आम्ही कॅमेरा ऑन केला आणि आमचा सीन चालू झाला। चला तर आपण पूर्ण शूटिंग कशी केली याबद्दल आपण पाहूया। तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता गणपतीच्या लग्नाला 12 विघ्न ही शूटिंग आपण कशी घेतली ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला सीन आपण कंप्लीट केला, काही प्रॉब्लेम आला नाही, पण तरी पण आपण पुन्हा एकदा सीन घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे कट घेतल्यानंतर इथून पुढे एक सीन घेतलेला आहे आणि हे सीन झाल्यानंतर फुल अँगलमध्ये कॅमेरा लावला आणि पुन्हा एक सीन कंप्लीट करून घेतलेला आहे। असा सीन झाल्यानंतर पुन्हा बॅक साईडने एकदा कॅमेरा लावला आणि हे बी सीन आपण कंप्लीट करून घेतलेला आहे। आता ह्या सीनसाठी आपल्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही, वन टेकमध्ये यांनी सीन दिलेला आहे आणि हे तिघंही परफेक्ट असल्यामुळे काहीच अडचण आलेली नाही। पुन्हा एक सीन कंप्लीट केला आपण आणि कंप्लीट झाल्यानंतर ती मुलगी जाते शेताकडे। आता मामाच्या घरी घेऊन जाते ती शेतामध्ये। आता पाहू शकता अशा प्रकारे आपण ट्रायपॉडवरती कॅमेरा सेट केलेला आहे आणि ते तिघे जण डायरेक्टली येतात तिच्याकडे। आता हे दोघं तर त्यांना खूप रिक्वेस्ट करतात गणप्याला की चल बाबा, त्या पोरीला पटवण्यासाठी तू चल, तू फक्त तिथं उभा राह, आम्ही काय करायचं तर करू, असे रिक्वेस्ट करून त्याला नेतात। पण तो चाबरा अचानकली त्यांना सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण हे दोघं इतके हुशार असतात की त्याला उचलून नेतात आणि उचलटंगडी करतात आणि एकदा खाली आदळतात। खाली आदळल्यानंतर त्याला खूप त्रास होतो बघा, अशा प्रकारे आदळतात। पुन्हा एकदा दोनदा टेक आपण घेतलेला आहे, प्रॉब्लेम आलता फ्रंटनं एकदा बॅकनं आणि पुन्हा 3 सीन आपण घेतलेले टेक घेतलेत आणि अशा प्रकारे त्यांचं बोलणं होतं आणि तो पाठीमागून येतो। ही मुलगी अशा प्रकारे जात असते, मामा मामा करत असते, शेतात बघत असते, खूप तांडावलेली असते आणि पाण्याच्या तिला वेदना आणि हे तिघे जण अशी प्लॅन करतात तिच्या पाठीमागे जाण्याचा। आता दोघे जण त्याला काय म्हणतात, तू जाय आणि तिला पटवण्याचा तुला आम्ही आयडिया देऊ। आता ही तर म्हणते मला खूप तहान लागली, मग पाणी कुठं प्यायचं, मामाचं शेत हेच आहे का दुसरे मला बी माहीत नाही। इकडे तिकडे पाहते, काळं रान दिसतं साईडला आणि थोडंसं आहे हिरवगार, पण पाण्याचं लोकेशन कुठं आहे हे तिला काहीच कळत नाही आहे। मग जाते पुढे आणि म्हणते बघू आता तिथं दिसायला लागले काहीतरी, मग तिकडे जाण्याचा प्रयत्न करते। अशा प्रकारे जाते आणि हा पाठीमागून येतो, वाकून पाहतो की बाबा ह्या दोघांना काय आयडिया केली हे मला काही समजाय नाही, पण जर घोळ झाला तर मला नक्की मार भेटेल, अशा प्रकारे तो पाहत असतो। ही मामीच्या नावानं खडे खात असते आणि पुढे चलत असते। चला आता पाहूया की काय होणार आहे। अशा प्रकारे चलत असताना काय होतंय आपण पाहूया। मित्रांनो, आम्हाला खूप काही सीन कंप्लीट करायचे होते, पण उन्हाचा खूप पारा असल्यामुळे आम्ही एका झाडाखाली गेलो आणि इथं शांत बसलोत आणि जेवण करण्यास चालू केले। दुपारचे जेवणाची बी खूप भूक लागली होती। अशा प्रकारे सर्व काही आम्ही बसलोत, काही टाईमपास केला, काही व्हिडिओज बनवले मोबाईलवरती। अशा प्रकारे कोणी खात आहे, कोणी टाईमपास करते, अशा प्रकारे आम्ही टिंगल वगैरे केली। रिकामा वेळ होता तेवढ्या टायमात आम्ही खूप काही एन्जॉय केला आणि थोडंफार आजूबाजूला शेतात थोडंफार काहीतरी होतं, आंबे असतील काय असेल तर थोडंफार आम्ही आमच्या पद्धतीने खाल्लं आणि कसं तरी आमचा टाईमपास झाला। जेवण वगैरे सर्वांचे झाले आणि जेवण झाल्यानंतर आम्ही 10-15 मिनटं स्टॉप घेतला शूटिंगसाठी आणि पुन्हा आम्ही शूट चालू केला। आता पुढचा शूट आम्ही कसा घेतला हे पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा पार्ट तुम्ही पाहायला विसरू नका।